नमस्कार दोस्तांनो. बघा, सुरुवात केली आहे बघा आपली मटकी चारायला. म्हणजे ह्याला आपण कडधान्य म्हणतो. आणि मटकी पण लय भारी आली होती बाबा. ह्या चपकीत जरा पातळाचा ही बारकी चपकी होती. ह्याला परवा दिवशी एकदा चारलं होतं ना, आता आज एवढ्या शेवट होतोय बघा. चगाळ बी भरपूर आहे हो का. बांधाला बी चगाळ भरपूर आहे. इकडं मागं बी चगाळ भरपूर आहे हो काय. कशी दिसते चगाळसुद्धा भरपूर आहे बघा. पण कसं आहे माहिती आहे का, ही कडधान आता हे जर पालं गळायला लागलं इथं. आणि तुम्हाला माहीतच आहे, ही मशीन पाय दिला की ह्याचा भुगा होतोय. म्हणजे आतापासूनच जर सुरुवात केली कडधान चारायला तर जनावराला मानल. आणि ह्याच्यात तुम्हाला सांगतो, बाजरी बी टाकली होती मी, थोडा दाना ठेवा. ही बाजरीची कणसं ही पाक करायला खाल्ली ती. पण बाजरी अजून हिरवीगार आहे. काय मग म्हणा, बाजरी कशी आहे आपली, हिरवीगार आहे. आणि म्हशी तुम्हाला सांगतो हवा, ही बाजरीचं पहिल्यांदा ही लुंगूच खाते ती. आता कडधान्याला अजून कुणी तोंड लावलं नाही बघा. फक्त नुसती बाजरी वडची. आणि आदनंमधनं तूर पण टाकली होती. तूर पण तुम्हाला सांगतो हिरवीगार तूर आहे. आणि हे बघा, ही तूर आहे बघा. तुम्हाला दिसते का तूर? हो का, ही तूर आहे. तुरी हिरवीगार तूर आहे. तुम्हाला तो ह्याला शेंगा बी लागले, तुम्हाला दाखवतो हो का. काय ह्याला शेंगा बी लागले. हे बघा, हे बघा, हे बघा शेंगाचं गजच्या गज सुद्धा आहेत हो का. हे बघा शेंगा तोडतोय बघा मी. ही शेंगा म्हणजे लय भारी लागते ते बघा. बरं आता कसं माहिती आहे का, म्हणून तर लोक कुसळ झाली. हे बघा, ही मटकी शेंगा कशी येते बघा. हवा आता ही चुरळ गाडी का मटकीच तयार होते हो. पण आता ह्याला शेंगा बी चांगली लागली त्या बघा. ठसठशी शेंगा आहे. ह्याला काढायचं कोण? आपल्याला काढायला माणसं येते का सांगा बरं. मग काय नाही, पण मसरांना पण ही होते ना. तेव्हा मुलगा आहे शेंगा आहे त्या. ही काढलं असतं तर लय भारी झालं असतं. पण तुम्हाला सांगतो, आपल्याकडे मजूरच मिळत नाही ती. आणि काढून पण काय, पण मसाल्याला चारायचं आहे ना, म्हणून म्हणलं खाऊ द्या. आणि मी काय तसं कमी चालत नाही. वाळून गेल्यावर काय करायचं, हिरवाय तवर चालू करायचं. इकडे एक चपकी आहे बघा, अजून ही एक चपकी, आणि त्या पाण्याच्या पड्याला एक चपकी, अशा 3 चपकी आहेत. या मसाल्याशी तुम्हाला सांगतो 1.5 महिना तर संपत नाही. काय डाळ्या बघा जळायला लागली. आणि काय ठिकाणी शारवाट आहे तर कायच उगवलं नाही बघा. हे बाई उगवलं आहे काय सुद्धा उगवलं नाही कडेनी. बाजरी मात्र चांगली आली बघा. आणि ही बाजरी वाळी असती ना तर दोस्तानो, ही बाजरी खाल्ली नसती. बघा, ही कणसी किती मांदाय कणसं लागली ती ह्या बाजरीला. पण सगळी बाजरी तुम्हाला सांगतो पाखराने खाल्ली. नाहीतर मला ही 4-5 पोती सुद्धा बाजरी झाली असती राव. पण काय करायचं, जाऊ दे आता. खाल्ली बाजरी. आता म्हणून बोलून येत आहे का, खाऊ द्या म्हणलं मसालाशने. आपल्या किती पाहिजे तेवढं खाऊ द्या. आता चगा खाऊन फुगली दे. आता एवढी कडधान खाल्लं, पाणी पाजले की थोडंफार खातीत, नाही तर घरी जातील बघा. असं आहे. आणि तुम्हाला माणसं यायला खायला आहे का नाही बघा. ही बांधाला हिरवं गार काढायच्या. कशा काढायच्या बघा दोस्ताला? काड्या हायच्या का नाही सांगा मला. काड्या हिरव्या गार काड्या तुम्हाला सांगतो. आणि इथं मध्ये शाळावाडा इथं काय उगवलं नाही हो. ही पाण्यानं सगळी माती हो काय डबऱ्यात होऊन आली. कशा हिरव्या गार काड्या द्या. मी खोटं बोलत नाही, जी खरं आहे ती दाखवतो. भरपूर काड्या द्या. ह्या मसराशनी कमी पडत नाही ना. या रेडकाच्या पड्या, रेडा खाते का हो? याच्या पड्याला पण गावात आहे ती रेडा खातं हवा. कडधन खायला सोडले, बाजरी खायला सोडले, आणि गावात खायला लागले बघा. काय सांगायचं आहे, ही एवढी म्हैस सगळ्याच्या पुढं पळती. पण तुम्हाला सांगतो, बाजरीचा शेंडा खाणार, बुडका खाणार नाही हो का. कशी चपचून खाते. लय विचित्र मस. एवढ्या खांडव्यात म्हणलं तरी एवढीच विचित्र मस आहे बघा. बघा दोस्तानो, ही शेंगा पण मी आणली त्या. आता ही चुरगाळून खायच्या, लय भारी लागते त्या राव. दोस्तानो, तुमच्याकडे मटकी असते का नाही? तुम्ही अशी मटकी, बाजरी, तूर असे आम्ही मिक्स करतो बघा. आणि ही मिरगाल टाकतो. पण मी काय मिरगाल टाकलं नव्हतं. मिरुगाला मेललं ना अंगारलं. आणि पुन्हा 1-1.5 महिन्यांनी पेरले म्हणून हिरवगार राहिले. ना आता ही कडधानाचा हंगाम नाही जो. पण मागास पेरल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे तुम्हाला सांगतो, कडधान आपलं काय चांगलं आले बघा जोरात. आता काय टेन्शन नाही. आता तवर पुन्हा आपल्याला घराकडे घालायला येतं आहे की. पेरलेलं आहे तर मग तू पाणी द्यायचं. आता पुन्हा होते तर इकडचा का चौथा ही मला अजून 2 महिने तर ही सरत नाही बघा. आणि म्हशी तुम्हाला माहीतच आहे, ते सगळ्या खाऊन फुगल्या. बाजरी त्यांना सरत नाही बघा. ही बांधाच्या गाड्या का खाते ती.
ह्यांना एवढ्यात मी सोडलंय तर तुम्हाला सांगतो यांची पाचावर धारण झाली. कुठला खाऊ घास आणि कुठला नाही असं आहे बघा. पण असू द्या, खाऊ द्या. अडवून चारलं होतं इथं व्हायचं, पण आता म्हटलं ह्यात पण आता 2 भाग करण्यामध्ये 2 भाग करायला पाहता. ह्या कोपऱ्यात डाळाच नाही, बाजरी ताट आहे ती, त्या कोपऱ्यात जरा दाट आहे. मग म्हणलं ते मसरा आपली किती आहे ती मोजली ती का, 8-9 मसरा आहे ती. मग एवढ्या मसराला तुम्हाला सांगतो अडवून कसं चाललो, जरा जादा अंतर तर पाहिजे की, म्हणून बघा जादा अंतर ठेवले. मासे खा, ढिली पडू नको, खा. कशी खाते बघा, हो का, हो का, कशी खाते, खा बाई. नुसतं लुंगा धरून खा. आता ही सोडला लुंगा तसाच, हो बाई कशी खाते बघा. मसरंसुद्धा माजल्यागत करायला ह्या बाई तुडवून गेली. काय सांगायचं राव, ही मसराची खायची पद्धत आहे का. एवढं मी चारतो या, अजून घरी पेंट चारतोय दोस्तानं, नुसतं एवढ्यावर नाही. मी आज मसराचा सोडा उशीर झाला तरी 12 वाजल्या होत्या. तुम्हाला सांगतो दिवस मावळूस तर हिंडवतोय, घरी आणला अजून पेंट असते. तुम्ही म्हणतात चला माळाला हिंडवतून घालतंय काय, माळाला हिंडवून मी कडदान चारतो घरी. तुम्हाला सांगतो पाठी पाठी पेंट ठेवतो, म्हणून ही मसराचं रूप आहे बघा. नाहीतर काय हो, नुसती माळाला हिंडून मसराच बघतोय का, नाही बघत. त्याला पेंट पण चारली पाहिजे, खुराक पण चारलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला सांगतो ही मसर राहते ती. ना असं रूप राहतं कधी सांगा बरं. आता तुम्हाला सांगतो बाजरी कडू लागली असेल त्या आता बाई डाळा खायला. पण कसं आहे, मसराचं वजन जास्त असतं आणि डाळा जर गळगला आणि ह्या डाळ्यावर पाय पडला का गळ खाली पडते. आल्या लक्षात, मुद्दा हाती, म्हणून लवकर चालू करायचं असतं. गेल्या वर्षी मी काय केलं, कडधान उशिरा चालू केलं, लवकर पेरलं होतं उशिरा चालू केलं. अशी मसरं सोडली की सगळे तुडवून खालीच पाला पडायला. शेवटी मी काय केलं, मसरं खुटे ठोकून बांधली आणि बांधल्यानंतर मग ती तेवढा जागा बघा पाखाला, तरी पण ती गळ खाली पडलेली तशीच बघा. म्हणजे एवढं नुकसान होतं आहे. म्हणून गेल्या वर्षी माझी चूक लक्षात आली, म्हणून ती चूक आता ह्या वर्षी पुन्हा होऊ नये म्हणून बघा मी लवकर चालू केलं आहे. कशी खाते ती नवा दोस्तानो, आपली मसरं खाते ती का नाही सांगा बरं. आणि मटकीमध्ये कण असतो, आणि तुम्हीसुद्धा ही देशी मटकी जर तुम्ही खाल्ली, जंबूशेरी मटकीपेक्षा देशी मटकी खावा. आणि ह्या देशी मटकीचं माडगं तर 1 नंबर होतं. पहिली माणसं माडगं करून खात होती, आम्ही पण खाल्लं होतं बघ एकदा. आता एकदा करून खायचं आहे. देशी माडगं खाल्लं तर तुम्हाला सांगतो कुठलाच रोग जवळ येत नाही. देशी माडगं खाणं गरजेचं आहे. पण आज काय झालं आहे, शहरात देशी मटकी मिळत नाही हो. गावाकडेच मटकी मिळते, महाग असते, पण देशी मटकी खायला शरीराला 1 नंबर आहे. आले लगानं खावा की लगानं, कडधान कसला आहे, तुम्ही नुसतं शेंडा खात चाललाय, फुगा की खाऊन. हां, तुम्हाला मी लगानं आवडीनं सोडलं आहे, ह्याच्यात उभा राहिला होता, चांगला आगारात सोडलं आहे आणि तुम्हाला खा वाटेना. लय अवघड झाले बघा काम दोस्तानं. इकडं 2 इकडं 3, इकडं 2 इकडं 3, असं काम आहे तुम्हाला सांगतो. आणि ज्यावेळी सोडत नव्हतो त्यावेळी कडदानाकडं असं तोंड करून वाट बघत बसल्या होत्या केव्हा मी सोडतोय. आणि सोडल्यावर ह्यांच्या खायच्या जीवावर येतं आहे. काय सांगायचं आहे दोस्तानो, जनावरंसुद्धा त्या माणसापेक्षाही गैर आहे ती. त्यांना वाटतं इथं पुढं लय मिळतं आहे का, त्याच्या पुढं लय मिळतं आहे का, त्याच्या पुढं लय मिळतं आहे. ही अशी सोंग करत बसते ती बघा. अशा म्हशी आहे ते तुम्हाला सांगतो.